वास्तुशास्त्र हे एक विज्ञान आहे की चालत आलेली परंपरा आहे की एक अंधश्रद्धा आहे? हे शास्त्र आहे, अंधश्रद्धा नाहीये. योगी मुनींनी ह्याच्यावर ग्रंथ लिहिलेत. अंधश्रद्धा कशी असू शकते? घराची जी किचन आहे, टॉयलेट, वॉशरूम आहे, त्याची एक वेगळी दिशा असते. प्रत्येक वस्तूचं काहीतरी ठिकाण आहे आणि त्याला काहीतरी एक दिशा ठरलेली असते. त्याच्यामध्ये जर काही गडबड झाली हां. तर त्याचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनावरती सुद्धा घडतात का? हो, नक्कीच घडतात. जर तुमचं किचन आग्नेयमध्ये नसेल, तुमचं बेडरूम ज्या योग्य दिशेमध्ये नसेल, तर 100% तुम्हाला चिडचिडेपणा, घरात अशांत वाटणं किंवा लक्ष्मीचा फ्लो म्हणजे पैशाचा फ्लो, कामात अडचण येणं निश्चित. इंटरनेटच्या काळामध्ये ChatGPT वगैरे जरी आपण केलं त्याच्यावरून पण काही बऱ्याच टिप्स भेटतात. तर त्या टिप्स ह्या किती महत्त्वाच्या असतात? बघा, टिप्स कोण सांगतं ह्याच्यावर फार डिपेंड असते. त्याचा अभ्यास किती आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास किती आहे ह्याच्यावर डिपेंड. आपल्या हिंदू धर्माचं जे आहे ते स्वस्तिक, याला खूप मोठं महत्त्व आहे. हो. तर स्वस्तिकची ताकद काय आहे? शहरामध्ये फ्लॅट घेताना वास्तू पाळणं हे कितपत शक्य आहे? आत्तापर्यंत 89% लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. जर तुम्हाला आपल्या या व्हिडिओमधून खरंच काही शिकण्यासारखं जर भेटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की काही ना काहीतरी शिकण्यासारखं मिळेल. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर वाटत असेल की या गेस्टला आपण चॅनलमध्ये बोलूयात, तर कमेंटमध्ये ते तसं मेन्शन करा. आम्ही ट्राय करू त्यांना आपल्या चॅनलमध्ये बोलवण्याचा. आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर आपण लाखो करोडो रुपये खर्च करून मनासारखं घर बांधतो, पण घर बांधल्यानंतरसुद्धा अडचणी संपत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आपल्याला येतात. घरामध्ये काही नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स यायला चालू होतात किंवा अनेक दुर्घटना घडतात. तर त्यामध्ये कदाचित वास्तूचा दोष असू शकतो. घरातील प्रत्येक वस्तूचं एक दिशा ठरलेली असते, एक दशा ठरलेली असते. त्यामध्ये जर थोडा जरी काही बदल झाला तर घरातलं वातावरण बिघडायला चालू होतं. तर त्यासाठी आपल्याला गरज पडते ती वास्तुदोष तज्ज्ञाची. आज आपल्यासोबत आहेत वास्तुशास्त्र तज्ज्ञ प्रदीप वेल्लाळ. सर, खूप खूप स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये. नमस्कार. नमस्कार. खरं सांगायचं तर वास्तू किंवा अंकगणित किंवा ॲस्ट्रॉलॉजी या सगळ्या गोष्टींमध्ये माझा तेवढा म्हणावा असा विश्वास नाही आहे. तर माझा पहिलाच प्रश्न हा आहे की वास्तुशास्त्र हे एक विज्ञान आहे की चालत आलेली परंपरा आहे की एक अंधश्रद्धा आहे? अरे वा, पहिलाच प्रश्न तुम्ही एकदम छान विचारला. मला मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो की सृष्टीनं आपल्याला बनवलं आहे का आपण सृष्टीला बनवलं आहे? सृष्टीनं आपल्याला बनवलं आहे. नक्कीच सृष्टीने आपल्याला. येस. तर तुम्ही माना किंवा न माना, ते त्याचं काम करत राहते सृष्टी. आणि विशेष म्हणजे हे शास्त्र आहे, अंधश्रद्धा नाही आहे. बघा, खूप आपल्या म्हणजे मोठमोठ्या लोकांनी ह्याच्यावरती पुस्तकं लिहिलेत. योगी मुनींनी ह्याच्यावर ग्रंथ लिहिलेत. मग हे अंधश्रद्धा कशी असू शकते? शास्त्र आहे हे. त्याच्यामुळे डेफिनेटली हे तुमच्या म्हणजे तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर घर हे काय म्हणतात त्याला आपण, इफेक्ट करतंच, 100% करतं. अजून एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला की आपण आधीच्या काळी एक नाडीशास्त्र, नाडी बघायचे बघा. आजारी पडल्यानंतर आपण जातो त्यांच्याकडे आणि ते नाडी बघितली की सगळं सांगतात की तुम्हाला कुठला आजार झाला आहे, रोग झाला आहे. तसं मी घर बघतो. मला तुमच्या घरी एकदा बोलून बघा की तुम्ही काही सांगायचं नाही. मीच सांगतो तुमच्या घरात काय दोष आहेत, काय तुम्हाला अडचणी येत आहेत, आणि मग तुम्ही किमया बघा. मग ही अंधश्रद्धा कशी असू शकते? हे प्युअरली शास्त्र आहे. असं म्हणतात की घराची जी किचन आहे त्याची एक ठराविक दिशा असते. घरातील टॉयलेट, वॉशरूम आहे, त्याची एक वेगळी दिशा असते. प्रत्येक वस्तूचं काहीतरी ठिकाण आहे आणि त्याला काहीतरी एक दिशा ठरलेली असते. त्याच्यामध्ये जर काही गडबड झाली तर त्याचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनावरती सुद्धा घडतात का? हो, नक्कीच घडतात. जर तुमचं किचन आग्नेयमध्ये नसेल, तुमचं बेडरूम ज्या योग्य दिशेमध्ये नसेल, तर 100% तुम्हाला मानसिक चिडचिडेपणा, घरात अशांत वाटणं किंवा लक्ष्मीचा फ्लो म्हणजे पैशाचा फ्लो, कामात अडचण येणं निश्चित होतात, 100% होतात. माझ्या घरामध्ये वास्तुदोष आहे हे मला कसं समजेल? म्हणजे कोणत्या गोष्टी मला जाणवायला चालू होतील की जेणेकरून मला समजेल की मला कुठेतरी वास्तुदोषामुळेच ह्या सर्व अडचणी येत आहेत? बघा, घरात माणसं आजारी पडणं, पैसा तुमचा वेस्ट जाणं, म्हणजे नको त्या कामात पैसा आपला वेस्ट होणं, किंवा आर्थिक फ्लो म्हणजे आपण जेवढी मेहनत करतोय तेवढे पैसे न येणं किंवा आपले पैसे बाहेर अडकणं, ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल. किंवा घरात सारखं लहान लेकरं किरकिर करणं, भांडणं करणं,
सासा-सुनांचं म्हणा किंवा नवरा-बायकोचं म्हणा, सतत ताण, तुमचे कर्मचाऱ्यांशी संबंध खराब होणं, तुमचे नातेवाईकांशी संबंध खराब होणं, घरात सतत चिडचिडेपणा होणं. बरं. तुम्हाला एक उदाहरण देतो. हैदराबादमध्ये एका ज्वेलरी शॉपमध्ये गेलो होतो मी. तर त्यांनी मला सांगितलं, सगळंच चांगलं चाललंय म्हणले, पण माझं पैशाचा म्हणजे पैसे अतिशय खर्च होत आहेत म्हणले माझे. ठीक आहे, आम्ही त्यांचं शॉप बघितलं. शॉप बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांचं जे टॉयलेट होतं ते अगदी आग्नेय कोपऱ्यात होतं. आणि ज्यावेळेस तुमचं टॉयलेट आग्नेय कोपऱ्यामध्ये असतं त्यावेळेस 2 गोष्टी असतात. जर तुमचं शॉपमध्ये असेल तर तुमचे फायनान्शियल लॉसेस होतात. बरं. म्हणजे अतिरिक्त खर्च वाढतो तुमचा. आणि घरात जर असेल तर फायनान्शियल क्लॅशेस पण होतात आणि घरातल्या व्यक्ती आजारी पडायला लागतात. हा दोष असतो. म्हणजे माझ्या घरातील सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत. फक्त एक कोणती तरी गोष्ट जी असायला पाहिजे योग्य दिशेला ती नाही आहे. तरी त्याचा खूप मोठा परिणाम हा होऊ शकतो. होतो ना. बघा, आता मी एका घरात गेलो होतो की अगदी वास्तूप्रमाणे त्यांनी सगळं, म्हणजे एका आर्किटेक्चरकडनं वास्तूप्रमाणे सगळं घर व्यवस्थित बांधलं होतं. म्हणजे उत्तरेला हॉल होता त्यांचा, आग्नेयला किचन होतं, नैऋत्यमध्ये बेडरूम होती, पण तरी पण त्यांना अडचणी येऊ लागल्या. काय, घर पूर्ण वास्तू कलर रंगतत्वावर पण फार घराचं महत्त्व असतं. म्हणजे पंचतत्वामध्ये कलर येतात आणि बॅलन्स राहतं घर. तर ते जर तत्त्व जर त्या तत्वाला मॅच करत नसतील तर फायनान्शियल लॉस होतात तुमचे. आणि त्यांना उत्तरेमध्ये त्यांचा लाल कलर होता. ज्या घरामध्ये उत्तरेमध्ये लाल कलर असेल तर त्या घराचा पैसा ब्लॉकच असतो. आणि पैसा जर येत नसेल तर मग सगळ्या पुन्हा अडचणी, मानसिक अशांतता, चिडचिडेपणा वाढत राहतो. रंगसुद्धा मॅटर करतो या रंग 90% मॅटर करतो साहेब वास्तूमध्ये. आणि माझं एक वैशिष्ट्य असं आहे, आता बघा, आता फ्लॅटमध्ये आता एखाद्याने फ्लॅट घेतला, आता त्याच्यात काय तोडफोड करणार होतो, त्याला करायची म्हणली तरी करता येत नाही. पण आपल्याकडे असे काही एक अतिशय साध्या आणि छोट्या ट्रिक्स आहेत की आपण त्याला रेमेडीज करून ते सगळं व्यवस्थित करू शकतो. मी वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये सर्व बदल केला. तर तो बदल केल्यानंतर मला कसा फरक जाणवायला चालू होईल, म्हणजे कोणत्या गोष्टी घडतील की जेणेकरून मला समजेल की हां, मी हे बदल केलेत त्यामुळे आता मला फरक जाणवायला चालू होतोय, किंवा किती दिवसानंतर फरक पडायला चालू होतो? वास्तू बघितल्यानंतर आपण त्याच्यातल्या अडचणी बघतो. मला तुम्ही न सांगायच्या आधी पण आम्ही जर गेलो तर आमच्या लक्षात येते की तुमच्या घरात काय काय अडचणी आहेत आणि आम्ही त्या सॉल्व्ह करतो, म्हणजे रेमेडीज करतो त्याच्यावरती. म्हणजे आता आग्नेयमध्ये तुमच्या इथं टॉयलेट आहेच, मग त्याच्यावर एक छोटीशी आपण रेमेडी करतो. त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन आपण, म्हणजे घरातले कर्टन्स चुकीचे असतात, चुकीचे म्हणजे कलर्स चुकीचे असतात. कर्टन्स तर लावायचेच असतात, पण कुठल्या दिशेला कुठल्या कलरचे कर्टन्स, कुठले बेडशीट यूज करायचे. त्याच्यानंतर घराचे रंग हे व्यवस्थित जर केलं तर 1 महिन्याच्या आत तुम्हाला बदल फरक जाणवायला चालू होतो. नेमकं कशा प्रकारे फरक जाणवतो, म्हणजे चिडचिड कमी होते, घरामध्ये पैसे येणं चालू होतात, की कोणता बदल आपल्याला जाणवायला चालू होतो? बघा, आता ते दोष बघितल्यानंतर लक्षात येतो. आता तुमच्या इथं आग्नेयचा दोष आहे, नैऋत्यचा दोष आहे की उत्तरेचा दोष आहे, हे घर बघितल्यानंतर लक्षात येतं आणि आपण त्याप्रमाणे ट्रीट करतो ते सगळं. बघा, वास्तू करण्यापेक्षा वास्तूत कसं राहायचं मी हे फार जास्त समजून सांगतो. म्हणजे अगदी छोट्या गोष्टीत बघा, घरात फरशी पुसण्यापासूनचं वास्तू आहे, शास्त्र आहे. आता आपण नॉर्मली घर पुसतो, काय करतो, डेटॉल टाकतो, फिनेल टाकतो आणि पोचा मारतो, बरोबर आहे. नॉर्मली प्रत्येकाच्या घरात तसंच होतं. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही खडी मीठ टाका, 1 चिमट हळद टाका, 1 टोपण गोमूत्र टाका आणि मग घरातली फरशी पुसायला चालू करा आणि 8 दिवसात मला सांगा पॉझिटिव्ह एनर्जी कशी येते. बघा, मीठ जे असतं तुमच्या घरातल्या फरशीवर पूर्ण निगेटिव्ह एनर्जी ऑब्झर्व करतं. गोमूत्र हे आपलं गोमूत्र जे असतं ते आपण काय म्हणतो त्याला, निर्जंतुकीकरण करतं. आणि हळद जी असती, हळदीला आपण लक्ष्मी स्वरूप मानलेलं आहे आणि लक्ष्मी पसरते तुमच्या घरामध्ये आणि आनंददायी वातावरण होतं. जसं तुम्ही आता म्हणालात की समजा माझ्या घरामध्ये एखादी रूम किंवा एखादी कोणती पण गोष्ट जी ज्या दिशेला पाहिजे नव्हती ती त्या दिशेला नाही आहे, त्यामुळे माझी समजा चिडचिड वाढते घरामध्ये, मी चिडचिडपणा जास्त करतो आहे. ती गोष्ट मी सरळ केली, वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या, पण जो मूळ
माझा स्वभावात आहे जे चिडचिडपणा करणं आहे किंवा एखाद्यावरती रागावणं आहे या गोष्टी किंवा एखाद्यावरती शक घेणं आहे वारंवार, तर ह्या गोष्टी व्यवस्थित केल्यानंतर जो माझा स्वभावच आहे तो कसा बदलणार या गोष्टींमध्ये? सांगतो तुम्हाला. याचं एक छान उदाहरण सांगतो. फक्त त्या व्यक्तीचं नाव सांगत नाही मी. औरंगाबादला एक फार मोठे डॉक्टर आहेत. बरं. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांची मुलगी पण डॉक्टरच आणि तिला म्हणजे थोडंसं काय झालं असेल मला माहीत नाही. आय थिंक प्रेम प्रकरणातून तिला नैराश्य आले असेल. ती डिप्रेशनमध्ये गेली. बरं. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर तिने डॉक्टरच्या गोळ्या औषधं वगैरे चालूच होते. मी सरांना म्हणलं, आता आम्ही चहा पाण्याला त्यांच्या घरी जायचो. सर म्हणलं, मी वास्तू एक्सपर्ट आहे तुम्हाला माहिती. हो, पण ते म्हणले माझा ह्याच्यावर विश्वास नाही. ठीक आहे म्हणले, विश्वास नाही. मित्र म्हणून तर एक गोष्ट आहे का, तिची झोपी ज्या घरामध्ये ज्या रूममध्ये झोपायची ती डायरेक्शन चुकीची होती. ओके. माझ्या म्हणण्याप्रमाणे फक्त तुमच्या गोळ्या औषधं चालू ठेवा, फक्त तिची झोपायची आपण दिशा बदलू किंवा एक रूम बदलू. तर ते म्हणले ह्याच्यात काही फरक पडतोय, तुम्हाला पैसे पडतात, काही औषध घ्यायचे काहीच नाही, तुमच्या ट्रीटमेंट चालू आणि फक्त ह्या रूमच्या ऐवजी त्या रूममध्ये झोपा. मी सांगतो त्या डायरेक्शनला झोपा. आणि ती 1 महिना झालं झोपायला चालू केली आणि त्याच्यावर जे डॉक्टर ट्रीटमेंट करत होते त्यांनीसुद्धा आश्चर्य म्हणलं, अरे छान झाली म्हणजे 1 महिन्यात एकदम डिप्रेशनच्या बाहेर गेली. घरामध्ये काही झोन असे असतात की त्या झोनमध्ये तुमची जर जास्त बैठक असेल किंवा तुम्ही जर झोपत असाल तर माणूस नॅचरली डिप्रेशनमध्ये जातो. तुम्ही म्हणालात की जे झोपण्याची जी दिशा होती ती बदलली. ते झोपण्याची डायरेक्शन समजू शकतो की जो रक्तप्रवाह आहे तो जर म्हणजे आपण विरुद्ध दिशेला झोपलो तर तो रक्तप्रवाह जो पायापासून उत्तर दक्षिण म्हणताय तुम्ही. तो थोडा त्रास होईल, जास्त लवकर पोहोचणार नाही, ते मान्य आहे. पण रूम बदलणं नेमकं काय? नाही, घरामध्ये आपण बघा 4 दिशा, 4 उपदिशा आणि त्याच्यामध्ये पुन्हा 4 उपदिशा असतात. बरोबर. तर त्याच्यामध्ये एक डिप्रेशन झोन म्हणून असतो. ते आता घर बघितल्यानंतर लक्षात येतो की तुमचं घराचं तोंड कुणीकडे आहे आणि मग त्याच्यानंतर ते दिशा ठरत असतात. प्रत्येक घरामध्ये असतात. प्रत्येक घरामध्ये एक डिप्रेशन झोन असतो. त्या झोनमध्ये जर माणूस बसत गेला तर तो ॲटोमॅटिकली डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याचं फक्त तिथून स्थान बदलायचं, तो ॲटोमॅटिक 1 महिन्याच्या आत तो फ्रेश होत जातो. डिप्रेशन झोन प्रत्येक घरामध्ये असतो म्हणजे असतंच. ते त्याला कमी करता येत नाही किंवा काढता येत नाही. तिथं आपल्याला बाकीच्या गोष्टी ठेवता येतात. म्हणजे आपली फक्त बैठक व्यवस्था नसून आहे तिथं. मग तुम्ही तिथं सामान ठेवू शकता तुमचं बाकीचं. समजा माझा एखादा प्लॉट आहे, त्या प्लॉटमध्ये मला जसं पाहिजे त्याप्रमाणे सर्व वास्तुशास्त्रानुसार मी घर तयार करू शकतो. पण बिल्डिंग्स असतात, त्या बिल्डिंगमध्ये मी फ्लॅट घेतोय, तर फ्लॅटमध्ये तर मी तसं म्हणाल असा बदल तर मला करता येणार नाही. तर त्यासाठी काय करायला लागेल किंवा किती % बिल्डर्स हे वास्तुशास्त्राप्रमाणे बिल्डिंग बांधतात? बघा आता जो त्या बिल्डरचा प्रश्न आहे, किती प्रमाणात बांधतात. पण मी असं म्हणेल, कुणी कसंही घर बांधू द्या, आपल्याला त्याला छोट्या रेमेडीजने ट्रीट करता येते. बघा तुम्ही घरातली वॉशिंग मशीन तर प्रत्येकाच्या घरात आहे. वॉशिंग मशीन जर तुम्ही नैऋत्यमध्ये ठेवली तर तुमच्या घरातले सगळ्यांचे रिलेशन खराब होऊन जातात. म्हणजे माझं एक वैशिष्ट्य असं आहे की वॉशिंग मशीनचा आणि तेच सांगतो. बघा वॉशिंग मशीन म्हणजे काय करते, ती फिरवते म्हणजे काय, धुणं धुते. तर नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर वॉशिंग मशीन असेल तर तुमचे रिलेशन धुतले जातात वास्तूप्रमाणे. म्हणजे तुमचे भावासोबत भांडणं होतं. भांडणं म्हणजे वैचारिक मतभेद होतात, पटत नाही, घरात एकमेकाशी पटत नाही, बाहेर पटत नाही. किंवा नैऋत्यमध्ये जर ग्रीन कलर आला, ग्रीनरी, तरी तुमच्या ह्याच गोष्टी होतात. त्याच्यामुळं फ्लॅटमध्ये आपण रेमेडीज करतो चांगल्या छान. आता उत्तरेला द्वार आहे, आपण म्हणतो उत्तरेला द्वार आहे, पैसा भरभराट असतो. पण तिथं येलो आणि रेड कलर आला, तुमचा पैसा पूर्ण ब्लॉक करतो. मग काय करायचं, रंग बदलून टाका, पुन्हा पैशाचा फ्लो चालू होतो. मला सांगा की आपण भारतामध्ये या सगळ्या गोष्टी आपण समजा करतोय, बाहेर देशामध्ये कोणतीही कंट्री कन्सिडर करा, त्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जरी कोण करत नसेल तर त्यांनासुद्धा ह्यांचे परिणाम जाणवतात किंवा त्यांच्यात तर या सर्व गोष्टी आपल्या हिंदू धर्माप्रमाणे चालतात. बाहेर देशामध्ये याचा काही संबंध नाही आहे. तर मग जर ह्या गोष्टींचा परिणाम जर असेल तर तो ग्लोबली सगळीकडेच व्हायला पाहिजे. संबंध कसा नसतो, दिशा सगळीकडे सारख्याच आहेत, तिथं पण होतो. आता माझे बरेच मित्र, माझे क्लासमेट USA राहतात, इंग्लंडला राहतात, तिथून मला व्हिडिओ कॉल करतात आणि प्रदीप असा प्रॉब्लेम यायला काय करायचं. मी व्हिडिओ कॉल करून त्यांचा नकाशा मागून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत सर.
पण ते कुठून भारतातूनच तिकडे गेलेलं हो, आहे. हो. पण जे ऑलरेडी म्हणजे पहिल्यापासूनच ज्यांचा आपल्या भारताशी काही संबंध नाही हां, आहे, हिंदू धर्माशी काही संबंध नाही हां, आहे, तर जर वास्तुशास्त्राप्रमाणे जर दोष येत असेल, हां, जर प्रॉब्लेम येत असतील, हां. तर प्रॉब्लेम तर ओव्हरऑल पूर्ण म्हणजे ग्लोबलीच यायला पाहिजे. तर हो. मग बाकीच्यांना नाही, बाकीच्या ठिकाणी कुठं ह्या गोष्टी बघायला भेटत नाहीत. नाही असं नाही सर. चीनमध्ये वास्तू बघितली जाते. फक्त त्यांचे प्रकार वेगळे आहेत. आपण वास्तुशास्त्र म्हणतो ते वेगवेगळ्या प्रकारे करतात. आणि दुसरी सगळ्यात गोष्ट महत्त्वाची काय, मन ठेवा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण. जर मनच प्रसन्न असेल काय, तर ती माहीतच नाही गोष्ट त्यांना आत्तापर्यंत, तर त्यांच्या ती लक्षात येणार नाही. आणि समजा जर आपण त्यांना लक्षात आणून दिलं, तर ते निश्चित ते पण ट्राय करतील ह्या गोष्टीचा. म्हणजे सगळीकडेच याचा वापर होतो, सगळीकडेच फक्त नाव वेगवेगळे आहेत. हां, नाव वेगवेगळे आहेत त्याचे. मी असं पण म्हणजे ऐकलेलं आहे की एखादं दुकान आहे, दुकानामध्ये आधी चांगल्या प्रकारे म्हणजे जे व्यापाऱ्यांचे त्यांचे जे कस्टमर आहेत, दुकानदार आहेत, त्यांचा आधी चांगल्या प्रकारे बिझनेस होत होता. नंतर तो कुठेतरी फ्लो कमी कमी होत गेला. हो, तर निश्चित. तर त्याच्या पाठीमागं काय कारण असू शकतं? त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. आता बरेच जण म्हणतात, की मी ह्या दुकानात माझ्या वडिलांपासून बिझनेस करतोय, कधीच अडचणी आल्या नाहीत. कधी खूप जण म्हणतात, की माझी कंपनी खूप चांगली चालत होती. पण त्यावेळेस वास्तूपेक्षा तुमची पत्रिका पण फार महत्त्वाची असते. पत्रिकेमध्ये ग्रह चांगले असले, पत्रिका जर जोमात असेल, तर तुमचं वास्तू एवढी काही इफेक्ट करत नाही. पण ज्यावेळेस तुमची दशा बदलते पत्रिकेतली, मग त्यावेळेस वास्तू इफेक्ट दाखवायला चालू करते. आणि त्याच्यावर पण आता बघा एक नाव सांगत नाही मी. तुमच्या पुण्यामधलंच एक फार मोठं ज्वेलरचं दुकान आहे. फार मोठं ब्रँड आहे. नाव गुपित ठेवावं लागतं आम्हाला. लक्ष्मी रोडला आहे. एवढंच सुद्धा सांगतो. मी त्यांच्या दुकानाला व्हिजिट दिली. एवढं मोठं दुकान परंपरेनं चालत आलेलं. अचानक एक शाखा त्यांची चालतच नव्हती. आणि त्यांना हे सांगता पण येत नव्हतं आणि बोलता पण येत नव्हतं. आणि मग मी त्या शॉपवरती गेलो, बघितलं, की प्रॉब्लेम तर आहे म्हणलं तुमचा हा. पण हे त्यांनी थोडेफार इंटेरियर चेंजेस केले होते आणि ते कलर्समध्ये बराच त्यांनी बदल केला आणि तत्त्व बिघडले. कॅश फ्लो कमी झाला. त्याच्यानंतर गिऱ्हाईक नुसतंच यायलंय आणि बघून चाललंय. खरेदी म्हणजे त्याचा खरेदी काहीच नाही. खरेदीमध्ये म्हणजे त्याचं इम्पॅक्ट कॅशमध्ये होत नव्हता. मी ते पूर्ण दुकान बघितलं त्यांचं. तर त्यांची उत्तर दिशा होती, पण उत्तर दिशेला त्यांनी पूर्ण लाल कलर टाकला होता आणि फुटरेस त्यांनी लाल कलरचा टाकला होता. मी त्याला सांगितलं, इथं लाल कलर काढून टाका, हे फुटरेस लाल कलरचं काढून टाका. आणि त्यांचा आग्नेय कोन बिघडला होता. लक्ष्मी आग्नेय कोनामधून येते. हे त्यांचे 2 व्यवस्थित करून दिले आणि महिन्याभरानंतर त्यांचा मला फोन आला. वेलाळ सर, फार फार धन्यवाद. आमचं दुकान पूर्वीसारखं अगदी चालायला लागलंय. गिऱ्हाईक यायलंय पण आणि खरेदी करून चाललंय पण. आणि बघा दुकानदारांसाठी मी आणखी एक सांगतो टेक्निक. तुम्ही पैसे कसे द्यायचे घ्यायचे ह्याच्यावर पण फार टेक्निक्स असतात वास्तूच्या. म्हणजे पैसे कसे द्यायचे आणि कसे घ्यायचे. बरं. आता टेक्निक्स असतात. आता नॉर्मली आपण काय म्हणतो, की उजव्या हातानं पैसे द्यायचे आणि उजव्या हातानं पैसे द्यायचे. पण हे पैसे उजव्या हातानं द्यायचे असतात आणि डाव्या हाताने घ्यायचे असतात. हां. ही चंद्रनाडी असते आणि ही सूर्यनाडी असते. चंद्रनाडीत पैसे घेतले की टिकून राहतात आणि उजव्या हातानं पैसे द्यायचे असतात. हे देणं घेण्याचं मला हे माहीत नव्हतं. हे आज कळालं. उजव्या हाताने घ्यायचं डाव्या असतं आणि हाताने डाव्या हाताने पैसे घेणे आणि उजव्या हाताने पैसे देणे. हां. आता ह्या सर्व टिप्स आता इंटरनेटच्या काळामध्ये ChatGPT वगैरे जरी आपण केलं, त्याच्यावरून पण काही बऱ्याच टिप्स भेटतात. तर त्या टिप्स ह्या किती महत्त्वाच्या असतात? बघा टिप्स कोण सांगतं ह्याच्यावर फार डिपेंड असते. त्याचा अभ्यास किती आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास किती आहे ह्याच्यावर डिपेंड असते. त्याच्यानंतर 7 घोड्यांचे पळणारे फोटो आपण असं म्हणलं, ते पण चालतात. पण ते घरामध्ये कुठल्या दिशेला लावायचे, ते योग्य ठिकाणी लावले तर ते चांगलं. आणि तिसरा प्रश्न तुमचा नालबद्दल होता. तर मला त्याच्याबद्दल काही आयडिया नाही आहे. आत्तापर्यंत मी कधी कोणाकडे बघितली पण नाही आणि ऐकलं पण नाही घोड्याच्या नालबद्दल. 5 घोड्यांचा फोटो असलेलं चांगलं की 7 घोड्यांचा फोटो असलेलं चांगलं? किंवा त्यांची दिशा, ते कोणत्या दिशेला पळत हां, आहेत, हां, हां. ते सुद्धा महत्त्वाचं. नाही ते दिशेला म्हणजे फोटो काढताना तर आपण एकाच दिशेने काढतो. तर ते दक्षिण भिंतीवरती जर लावलं तर चांगलं असतं. काही घरांचे जे दरवाजे आहेत ते दक्षिणमुखी असतात किंवा उत्तरेला असतात. तर त्यासाठी असं म्हटलं जातं की दक्षिणमुखी हनुमानाचा फोटो घराच्या दरवाजावरती ठेवायचा असतो. तर खूप चांगला प्रश्न आहे हा. बघा मी खूप जणांच्या घराच्या दरवाज्यावरचे गणपती आणि हनुमानाच्या मूर्ती काढायला लावलेत सर. बघा आपण अतिथी देवो भव म्हणतो, बरोबर आहे. बरोबर. आता मी तुमच्या स्टुडिओमध्ये आलो,
तुम्ही माझं स्वागत केलं आणि मला मध्ये बोलवलं. तुम्ही मला कुठं बसवलं? तुम्ही मला चेअरवर, खुर्चीवरती बसवलात, मान सन्मान दिलात, आल्या आल्या मला पाणी चहा विचारलात, बरोबर आहे. ते तर देव आहेत. तुम्ही देवाला दारात कसं बसू शकता? मंदिरामध्ये जिथं मोठे मोठे मंदिर आहेत किंवा छोटे मंदिर आहेत, तर त्यांच्या दरवाजाच्या कमानीवरती गणपती असतो. तो अधिकार देवाला आहे, आपल्याला नाही आहे. आणि ज्यांच्या ज्यांच्या तुम्ही एक नोटीस, आता हे जे बघतायत पॉडकास्ट त्यांनी अनुभवा, ज्यांच्या ज्यांच्या घराच्या दारावरती गणपती आहेत, त्या वडिलांचं आणि मुलाचं जमत नाही कधी. त्यांची वैचारिक मतभेद होतात. ज्यांच्या घरामध्ये फोटो आहेत, ज्यांच्या ज्यांच्या दरवाजावर किंवा दरवाजाच्या वरती गणपती आहे, बरं, त्यांच्या घरामध्ये मुलांचं आणि मुली म्हणजे वडिलांचं आणि मुलाचे मतं पटत नाहीत. मतभेद असतात. मतभेद म्हणतो, हां, मनभेद नाही, मतभेद. वडिलांच्या मनात वेगळंच असतं, पण लेकरांच्या मनात वेगळंच असतं. पण आता वडील आहेत, ऐकावं तर लागणारच आहे, म्हणून ते मजबुरीने ऐकत असतात. आणि दारावर जर गणपती असला तर लक्ष्मी यायला फार अडचण होती, त्रास होती. तर त्याच्याऐवजी तुम्ही स्वस्तिक चिन्ह लावू शकतात, ओम चिन्ह लावू शकतात, शुभचिन्ह लावू शकतात. आपण देवाला दारात बसू शकत नाही. देवाची जागा ही घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे आणि ती पूजनीय आहे. घरामध्ये गणपती जे आहे आपण सुखकर्ता दुःखहर्ता असं म्हणतो. हो. तर गणपतीच्या पुढे म्हणजे सर्व सुखकारक असतं आणि गणपतीच्या मागच्या बाजूला जे आहे ते सर्व दुःख वगैरे असतात. म्हणून असं म्हटलं जातं की गणपतीचा जो फोटो आहे तो घराच्या भिंतीवरती जे आपण लावतो, तर घरामध्ये सर्व काही जे आहे ते आनंदात असावं आणि जे काही दुःख वगैरे असेल, दुःख कष्ट असेल ते बाहेर असावेत. म्हणून गणपतीचा फोटो हा भिंतीवरती लावला जातो. असं काही नाही, असं काही नाही, अशी काही कन्सेप्ट नाही आहे. गणपती हे दैवत आहे आपलं आणि ते आपल्या देवघरातच असलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्माचं जे आहे ते स्वस्तिक, याला खूप मोठं महत्त्व आहे. हो. तर स्वस्तिकची ताकद काय आहे? स्वस्तिक हे जे चिन्ह आहे सगळे शुभ लक्षणं, शुभ आकर्षण करतं. विघ्न त्याच्या जे चक्रामध्ये आहे, ते निर्विघ्न करतं ते. त्याच्यामुळे आपल्या दारावरती ते शुभचिन्ह असावं. मी माझं घर वास्तुशास्त्राप्रमाणे बनवलेलं नाही आहे. माझ्या सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. माझ्या घरामध्ये इन्कम चांगला आहे, बिझनेस व्यवस्थित चालू आहे, जॉबमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, घरात वातावरण पण खूप छान आहे. तर मी वास्तुशास्त्र बघणं गरजेचं आहे का, की फक्त मला अडचणी आल्यात तरच मी वास्तुशास्त्र बघावं? घरात मी सांगतो, वास्तुप्रमाणे असण्यापेक्षा वास्तुप्रमाणे राहणं फार महत्त्वाचं आहे. आता काही गोष्टी सांगतो मी तुम्हाला. घरामध्ये लक्ष्मी 3 गोष्टीमध्ये असते. बरं. एक आपल्या मिठामध्ये, एक झाडूमध्ये आणि एक आरशामध्ये. बऱ्याच जणांच्या किचनमध्ये बघतो मी की मीठ हे प्लास्टिकच्या बरणीमध्ये असतं. तर प्लास्टिकच्या बरणीमध्ये ज्यांचं मीठ असतं ना, त्यांना लक्ष्मी यायला घरात फार अडचण असते. काचेच्या बरणीमध्येच ते मीठ ठेवायचं. बरं. त्याच्यानंतर झाडू. बऱ्याच जणांचा झाडू आडवा असतो, आडवा खाली, किंवा कोणी उभा ठेवतात पण त्याचं फर वरती असतात आणि त्याचं जे दांडा असतो तो खाली असतो. ते चुकीचं आहे. लक्ष्मी ही घरात आपली उभी असली पाहिजे. उभी म्हणजे कशी, त्याचे फर खाली आणि दांडावरती. तर लक्ष्मी टिकून राहते घरामध्ये. मग तो झाडू तो कोणाला दिसू किंवा न दिसू. त्याच्यानंतर आरसे. घरामधले आरसे हे क्लीनच असले पाहिजेत. आरशामध्ये पारा असतो आणि आरशामध्ये लक्ष्मीचा वास असतो. दिवसभर जर आरसा घाण असेल तर आरशाचं काम काय असतं की निगेटिव्हिटी खेचून घेणे आणि रात्री ती सोडणे. मग पॉझिटिव्हिटी घेतली तर पॉझिटिव्हिटी सोडेल, निगेटिव्हिटी घेतली तर निगेटिव्हिटी सोडेल. त्याच्यानंतर बायकांसाठी बघा, आता बऱ्याच जणांचे दागिने, बायकांना लवकर दागिने मिळत नाहीत किंवा बऱ्याच बायकांचे दागिने लॉकरमध्ये असतात. लॉकरमध्ये इन द सेन्स त्याच्यावरती त्यांनी लोन काढलेलं असतं, गोल्ड लोन. बरोबर. तर ही लक्ष्मी म्हणजे कांचनशास्त्र एक पुस्तकात असं सांगितलं आहे की बायकांनी दागिने कधी घालायचे आणि कधी काढायचे. सूर्य उगवल्यानंतर दागिने घालायचे आणि सूर्य मावळायच्या आधी काढायचे. म्हणजे तुमचं जे काही काढघाल आहे दागिन्यांचं ते सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंतच करायचं. आता बऱ्याचदा बायका पार्टीवरनं येतात, लग्नावरनं येतात आणि दागिने असे एकदम काढतात. कोणी बेडवर टाकतं, कोणी ड्रेसिंग टेबलवर टाकतं. तर त्या कांचन लक्ष्मीचा अपमान होतो आणि त्यांच्याकडे पुन्हा दागिने यायला फार वेळ लागतो. किंवा मग त्यांचे दागिने मुथूट फायनान्ससारखे अशा गोल्ड लोन ह्याच्यासाठी जातात. त्याच्यामुळं कांचन लक्ष्मीचा अपमान होणे ह्यासाठी काय करायचं की तुमची ज्वेलरी जिथून काढली, ज्या बॉक्समधून काढली तिथं व्यवस्थित ठेवणे. पुण्यामधील एक नामांकित बिल्डर आहेत ज्यांनी म्हणजे अशी अफवा पसरली होती, त्यात खरं किती खोटं किती माहीत नाही. बिल्डिंग बांधण्याच्या आधी खड्ड्यामध्ये त्यांनी काही सोनं
हे पुरून ठेवलं आणि त्यानंतर ती बिल्डिंगवरती बांधली, तर त्यांची त्या बिल्डिंगचं जे खप आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होत गेला आणि बिल्डिंग पूर्ण होण्याच्या आधी त्यांचे पूर्ण फ्लॅटसुद्धा चांगल्या किमतीमध्ये विक्रीला गेले. तर असं काही बिल्डर्स आजकाल करतात का? नाही, असं काही नसतं. हे निव्वळ अफवा आहे. कोणी सोनं वगैरे काही पुरत नसतं. काही हे बघा, बिल्डर आता माझे पुणे, मुंबई, बंगलोर, दिल्ली, हैदराबाद माझे बिल्डर क्लायंट्स खूप आहेत. त्यांना पण प्रॉब्लेम येतात हो. लिटिगेशन्स असतात त्यांचे पण. चांगल्या लोकेशनला फ्लॅट्स असतात, शॉप असतात, पण विकत नाहीत. तर आता अशा अशा लोकांचे आम्ही ज्या वेळेस बघतो, प्लॉट बघतो, कन्स्ट्रक्शन बघतो, तर तिथं बऱ्याच अडचणी असतात. अडचणी म्हणजे काय, वास्तू नकळत त्यांच्याकडनं काही चुका झालेल्या असतात. तर आपण त्या बघा, नैऋत्य कोपरा जर वाढलेला असेल, म्हणजे चुका नेमकं कशा प्रकारच्या असू शकतात? हां, तेच सांगतो सर. आता तुमचं बरेच जणांचे प्लॉट काही स्क्वेअर नसतात, आयताकृती नसतात. थोडेसे कुणाचा नैऋत्य कोस असतो, कुणाचा ईशान्य कोस असतो, कुणाचा वायव्य कोस असतो. कुठून तरी ते जागा कमी जास्त झालेली असते. तर बऱ्याच जणांचे आम्ही बघतो, तर नैऋत्य कोस जर वाढलेला असेल किंवा नैऋत्यमध्ये जर खड्डा पडलेला असेल किंवा नैऋत्यमध्ये नको त्या चुकीच्या गोष्टी जर तिथं टाकल्या असतील, तर त्यांना बिल्डिंग बांधायलाच जड पडते ती. बरं. किंवा त्यांच्या राहत्या घरामध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये नैऋत्य कोपरा जर बिघडलेला असेल, तर त्यांचा पूर्ण परिणाम ह्या बिल्डिंगवर होतो. आता खूप एक ठाण्याचे बिल्डर आहेत, माझे मित्र आहेत. हा जो तुम्ही आत्ता प्रश्न विचारला तोच. सेम त्यांचं तसंच झालं होतं. प्लॉट स्क्वेअरमध्ये, वास्तूमध्ये बांधतायत. मग माझे गिराईक का येत नाही, फ्लो का होत नाही? मग आम्ही त्यांचं आधी प्लॉट बघितला. प्लॉट व्यवस्थित होता, कन्स्ट्रक्शन व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर आम्ही त्यांचं घर आणि ऑफिस बघितलं, तर तिथं दोष सापडला. ऑफिसमध्ये. ऑफिस आणि घर त्यांचं नैऋत्य पूर्ण बिघडलं होतं. आम्ही ते नैऋत्य ट्रीट केलं आणि बांधकामाच्या इतर काही गोष्टी असतात, की मटेरियल कुणीकडे टाकायचं, त्याच्यावर पण फार इफेक्ट असतो. मटेरियल कुठल्या दिशेला टाकायचं आणि कसं टाकायचं, आणि ते ट्रीट केलं. आणि अजून एक छोट्या ट्रिक्स आहेत. त्यांचं 6 महिन्यामध्ये तर पूर्ण सोल्ड आउट झालं त्यांची बिल्डिंग. बिल्डर लॉबीसाठी तर हे फार आहे, फार चांगलं आहे, की बांधत असतानाच काही गोष्टी ट्रिक्स केल्या, की त्यांचे फ्लॅट खूप झपाट्याने सेल व्हायला चालू Sale होतात. होतात. हां.